कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12। रोहितदादा पवार आणि स्टेजवर असणारे सर्व पदाधिकारी, समोर असणारे बरोबरच स्वाभिमानी कार्यकर्ते। कारण मला असं समजतंय की आज जो कार्यकर्ता आलाय तो मनापासून आलाय। ही विधानसभेची निवडणूक दादा आणि आपण सर्व कार्यकर्ते, मला असं वाटतं की इथून पाठीमागचे आमदार असतील, होऊन गेलेले मंत्री असतील, यांनी केलेलं काम आणि 5 वर्षामध्ये रोहितदादांनी केलेलं काम याचं मेरिट कुठेतरी कंपॅरिझन केलं पाहिजे। आणि ही निवडणूक ही मेरिटवर आपण या ठिकाणी लोकांमध्ये गेलं पाहिजे। का गेलं पाहिजे? इथून पाठीमागे झालेले आमदार असतील, झालेले एकच वेळेस आत्ताच्या पाठीमागच्या टर्मला झालेले मंत्री असतील, यांचं आणि रोहितदादांच्या कामाच्या बाबतीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर मला वाटतं जर 100 गुण त्याला असले या मेरिटला तर रोहितदादांना नक्कीच 90 गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही। आपण हे लोकांना, नागरिकांना, कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की दादांनी 5 वर्षामध्ये काय केले। हे समजून सांगत असताना पहिला विषय येतो विकासाचा, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये अन्य प्रकारची विकास कामं असतील। दुसरा विषय येतो तो शिक्षणाचा। आता शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जिल्हा परिषदच्या शाळांना इंटेग्रेटिव्ह पॅनल पासून त्यातले असलेले स्वच्छतागृह असतील, शाळेच्या खोल्याचे बांधकाम असतील, शाळा बांधकाम असतील, म्हणजे आपल्याला समजून लोकांना सांगायचे। आज कार्यकर्ता मेळावा त्या निमित्ताने दादांनी घेतला की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे। अन्य शिक्षणाच्या बाबतीत विषय असतील, मध्यंतरीचा सायकल वाटपाचा कार्यक्रम असेल। दुसरा विषय झाला तर आमच्या कर्जत नगर पंचायतचा विषय। कर्जत नगर पंचायतची परिस्थिती अतिशय बिकट असताना या ठिकाणी माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या ताब्यामध्ये आली, तरी न डगमगता आज नगर पंचायतमध्ये आर्थिक अडचणी असल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याच्या मोटरीचा घोटाळा झाला, तर ती मोटर दुरुस्त करायचं म्हणलं तर 3-3.5 लाख रुपये लागतात। परिस्थिती अवघड होती। दादांना कळाल्यानंतर त्वरित बारामती अग्रोचे स्टाफ किंवा माणसं आली इलेक्ट्रिशियनची आणि ती मोटर 2 दिवसामध्ये दुरुस्त करून चालू करून दिली। दुसऱ्या वेळेसही तीच परिस्थिती आली, मोटर दुरुस्त व्हायला वेळ लागणार होता। अक्षरशः जेवढे कर्जतच्या भोवताली टँकर होते ते सर्व टँकर बोलवले आणि घराघरात दादांनी 8 दिवस पाणी पोहोच केलं आणि ती मोटर दुरुस्त तर करून दिली। हे सगळं करीत असताना हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे। कारण काय होते, विरोधक थोडं वेगळ्या पद्धतीने जायचा प्रयत्न करतात, म्हणून आपण लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे। आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती, कितीतरी एंजिओप्लास्टी असतील, कितीतरी बायपास सर्जरी असतील, कितीतरी आरोग्याचे प्रश्न दादांच्या माध्यमातून या 2 तालुक्यामध्ये सुटलेले। कृषीच्या बाबतीत दादांचे वडील राजूदादा या ठिकाणी छोटे छोटे मेळावे घेऊन शेतकऱ्याला संबोधित करतात। आणि आता जर तसं पाहिलं तर आईसाहेब महिला बचत गटाच्या माध्यमातून असे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये भरपूर प्रमाणात काम करतात। पण महिला बचत गटाला आजपर्यंत माझ्या माहितीनुसार, म्हणजे मला मिळालेली माहिती, जवळपास महिला बचत गटाला कर्जत जामखेडमध्ये 38 ते 39 कोटी रुपये कर्ज वाटप केले आणि नाम मात्र त्याला व्याजदर आहे। म्हणजे हे काम काय? म्हणून मी म्हणतो आपण ही निवडणूक मेरिटवरच नेली पाहिजे। जर मेरिटवर निवडणूक नेली तर आता तर निवडणूक आपल्याला सोपी,
पण आणखी ही निवडणूक आपल्याला सोपी होणार आहे. आता त्याच्याबरोबर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असतील हे की ज्याची आई असेल, वडील असेल, ते स्वतः असतील, अहोरात्र मतदारसंघासाठी झटतायत. आणि आता दादांची मुलं मागच्या पंचवर्षीला लहान लहान होती, मुलं थोडी आता मोठी झालीत, तर मागच्या महिन्यापासून आता त्यांचं सौभाग्यवती कुंतीताईची पण एंट्री झाली आणि त्या सुद्धा प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन प्रश्न असतील काही विचारणं, भेटणं हे काम करतात. हे किती विशेष आहे ना. अख्खं कुटुंब आपल्या घरचं जामखेड मधल्या नागरिकांसाठी पळत आहे. काय कमी आहे? असा आमदार मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठं असेल. म्हणून निवडणूक सोपी, निवडणुकीची अडचण नाही, पण या ठिकाणी आपण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता मध्यंतरी या टोळ्या वगैरे फिरतात, यांनी काय केले पाठीमागे आपल्या सर्वांना माहिती आहे. कोण जिल्हा परिषद मध्ये होतं, कोण पंचायत समितीमध्ये होतं, कोण दूध संघामध्ये होतं, कोणी कशाचं वाटोळ केलं आता सांगितलं भाषणामध्ये. पण हरकत नाही, थोडं पावसाळ्याचे दिवस आहेत, या छत्र्या दादा उगवत असतील, पण ते पाऊस काळ संपल्यानंतर छत्र्या दिसत सुद्धा नाही. तशी परिस्थिती यांची झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय, हे छोटे छोटे मेळावे जर नाही घेतले तर ते आता यांचा टीआरपी जर नाही वाढला तर सुपारी वाढून कशी मिळेल. म्हणून हा चाललेला खटाटोप उठाटोप आहे. तर त्यांचा काही जास्त विषय मनावर घेण्याजोगा नाहीये. परंतु असो, भलं त्यांची पण चूक नाही असं मला वाटतं. कारण दादा यांची दुकानच बंद पडल्यात तुम्ही आल्यापासून. कारण मी जवळून पाहिले त्यांच्या दुकानावर, मी हेल्पट घालीत होतो सुरुवातीला, काही इलाज नव्हता. कारण ह्या छोट्या छोट्या नेत्यांच्या दारामध्ये दादा हे झोपेतून उठायच्या अगोदर धपात माणसं कायम बसलेली असायची. मला वाटतं आता त्यांनी पाळलेलं कुत्रं सुद्धा दिसत नाही तिथं. अशी परिस्थिती यांची झाली, म्हणून यांनी फिरायला सुरुवात केली. मग हे फिरत असताना एकी करून जर फिरलं तर थोडस बजेट मागणीचं वाढवता येईल, या हिशोबाने ती फिरते. फिरू ते हरकत नाही. आता मध्यंतरी उठवलं होतं की दादांच्याच परिवारातील माणूस या ठिकाणी उभा राहणार आहे. राहू द्या दादा, काही अडचण नाही. ते आम्ही करू म्हणून आश्वासन देणार आहे, तरी उभे राहील तरी. पण तुम्ही 5 वर्षात आमच्या सर्वांसाठी करून दाखवले, याचा लेखाजोखा समोर आहे. तुम्हा आम्हाला माहिती, आणि हा आपण सर्वांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणून हा कार्यकर्ता मेळावा आपण कार्यकर्त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. कारण दिवस थोडे राहिले, 50-60 दिवसाचा विषय असेल जास्तीत जास्त. हा जो कार्यकर्ता मेळावा घेण्याचा उद्देश दादांचा तोच आहे.